नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर जसं की आपण इथे आलेलो आहे लेव्हनवर्थला, लेव्हनवर्थच्या शेजारी एक विनाची म्हणून एक गाव आहे, तर तिथे आलेलो आहे। तिथे काल आम्ही इथे वॉटर पार्कला जाऊन आलो आणि इथलाच एक विनाची लेक आहे, तर तो लेक पाहिला आणि इथे शुअर स्टे या हॉटेलमध्ये राहिलो होतो। तर आज आपण इथला चलान लेक पाहणार आहे। तर चलान लेक सुद्धा खूप प्रसिद्ध आहे आणि खूप सुंदर आहे, तर तो लेक पाहणार आहे। आणि आता सकाळचे 10:30 वाजलेत, तर नाश्ता वगैरे करून आवरून आम्ही निघालेलो आहे। तर आता सरळ वेणाची लेकला जाणार आहे। तो लेक साधारण 1 तासाच्या अंतरावर आहे इथून आणि मग त्या लेकवर थोडा टाइम घालवून तिथे लंच वगैरे करणार आहे आणि तिथून लंच करून लेव्हनवर्थमध्येच एक रोलर कोस्टर राईड बुक केलेली आहे, तर ती नवीनच चालू झाली आहे इथे। तर ती राईड आम्ही करणार आहे आणि ती राईड केल्यावर मग आपण घरी जाणार आहे। चलो, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। एंटरिंग चलान कंट्री। लद्दाख मध्ये कोणती नदी होती रे? 2 नद्यांचा संगम होता बघ तिथे। नाही, इंडेक्स नाही, काहीतरीच नाव आहे। निघताना थोडासा आमचा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे आणि आम्ही इथे जवळच असलेल्या रॉकी रिज डॅम इथे आलेलो आहे। तर इथे रॉकी रिज डिस्कवरी डॅम, तर असं या जागेचं नाव आहे। इथे एक धरण आहे आणि एक इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट पण आहे, वीज निर्मिती पण होते, तर त्याची माहिती वगैरे पण देतात। तर लहान मुलांसाठी पण हे खूप छान आहे। तर इथे आपल्याला इथल्या डॅमची आणि इथे इलेक्ट्रिसिटी वगैरे कशी जनरेट करतात याची माहिती मिळणार आहे आणि बघूयात आता इथे आपण काय काय पाहू शकतो आणि ते काय काय सांगतात आपल्याला। दिस इज फॉर मी। थँक्यू शोना। छोटंसं फूल दिलंय। कुठेतरी मी एक कोट वाचला होता की लहान मुलांनी जर तुम्हाला फूल दिलं तर ते खूप किमती आहे, खूप प्रेशियस आहे, कारण की त्यांच्याकडे फक्त हेच आहे, ते त्यांचं आहे। प्रियांका आहेत या, तर आमच्या सोसायटीमध्येच राहतात आणि खूप छान मैत्रीण झालेल्या आहेत आता माझ्या, आणि सारांशच्या टीचर पण होत्या स्कूलमध्ये त्यामुळे आम्ही नेहमी सोबत असतो आणि आमची ही पहिली ट्रिप आहे सोबत। बाय। इथे माहिती दिली आहे आणि ते टेलिस्कोप आहे। एक काय दिसतंय टेलिस्कोप मधून? क्या दिख रहा है? What do you see? क्या दिख रहा है? We can see mountain lions. We can see goats. Really? We can see camel. Oh, really? कुछ भी? आता इथे आपण ह्या दुर्बिणी पाहिल्या, तर इथे बऱ्याच ठिकाणी फिरायला गेलं तर अशा दुर्बिणी दिसतात। मग तिथे आपण त्या दुर्बिणीच्या मध्ये 25 सेंट टाकले की मग आपण दूरवरच्या गोष्टी सुद्धा खूप जवळून पाहू शकतो। तर ही खूप चांगली सोय आहे इथे फिरताना। चला, तर आता हा वीज निर्मिती प्रकल्प आपण पाहणार आहोत। बरं, इथे प्रवेश केल्यावरती लगेचच आम्हाला या अशा छोट्या माशांच्या रंगबिरंगी माळा दिल्यात आणि आमचं स्वागत केलं गेलं। कधी कधी अनपेक्षितपणे मिळालेल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप आनंद देऊन जातात। लहानांसोबत मोठ्यांना सुद्धा त्यांनी या रंगबिरंगी माळा दिल्या। हा वीज निर्मिती प्रकल्प एक नॉन प्रॉफिट संस्था चालवते, त्यामुळे कसलीही प्रवेश फी इथे नाहीये आणि इथे या धरणाची माहिती देणाऱ्या, वीज निर्मिती प्रकल्पाची माहिती देणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत। खास करून मुलांना समजेल, मुलांना आवडेल अशा पद्धतीने इथे सगळी माहिती लावलेली आहे। तर हे सगळं आपण पाहणार आहोत, पण आता एक टूर गाईड आपल्याला या धरणाची माहिती देईल आणि वीज निर्मिती प्रकल्प सुद्धा दाखवणार आहे। चला तर मग पाहूयात आपण इथला वीज निर्मिती प्रकल्प कसा आहे ते। एक टूर देणार आहे इथे आपल्याला ग्रुप करून। हे आपले आजचे टूर गाईड आहेत आणि 15 लोकांच्या ग्रुपला ही सगळी माहिती देणार आहे, त्यामुळे यांनी छोटासा स्पीकर सुद्धा लावलेला आहे, म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित ऐकू जाईल। सगळ्यात आधी त्यांनी आम्हाला सूचना दिल्या की कोणत्या एरियामध्ये जायचं नाहीये आणि कुठेही वरती चढून खाली पाहणं वगैरे अशा गोष्टी करायच्या नाहीयेत आणि सगळ्या सूचना देऊन फायनली आपली टूर सुरू झालेली आहे इथे। 1,000,000 cubic yards of concrete, so quite a bit. It is actually getting stronger with time, not weaker. It's still curing, so actually it will be curing until 2056. So I'll be an old man and hopefully retired somewhere in Chennai, I hope. Yeah.
That's my dream. हे जे धरण आहे ते कोलंबिया नदीवर बांधलेलं आहे आणि पाण्याचे मोठमोठे लॅडर हे धरणाच्या दुसऱ्या बाजूला जे दिसत आहेत ते खास सॅल्मॉन या माशांसाठी बनवलेले आहेत. तर माशांसाठी का बरं एवढा उपद्व्याप केला यांनी? कारण धरणाचं पाणी अडवून वीज निर्मिती करत असताना पॉवर हाऊस या मशीनमध्ये हे मासे अडकून मरू शकतात, म्हणून धरणाच्या या जागेमध्ये मोठमोठे पाईप आहेत आणि अशा रीतीने हे पाईप बनवलेले आहेत जेणेकरून सगळे मासे या पाईपमधून जातील आणि धरणाच्या पलीकडे आता आपण जे लॅडर बघितलं त्या लॅडरमधून हे मासे बाहेर पडतील आणि पुन्हा नदीच्या मुख्य प्रवाहामध्ये मिसळून जातील. किती भारी आहे ना हे, की प्रगती माणूस करतोय, पण प्रगती करत असताना जो निसर्ग आपल्याला भरभरून देतो त्याची हानी न करता छोट्या जीवांचाही विचार करून प्रगतीबरोबर निसर्गही वाचवता येतो हे यांनी दाखवून दिलं. आणि इथे एक आपण ग्रेटर फॉल सुद्धा पाहिला होता, तिथे सुद्धा यांनी खास माशासाठी वेगळे असे लॅडर बनवले होते, कारण की जेव्हा धबधब्याचं पाणी जोरात खाली कोसळतं तेव्हा ते मासे मरू नये फक्त यासाठी. सारांशला खरं तर हे किती समजतंय माहिती नाही, पण ऐकतोय हा शहाण्या मुलासारखं. ते काका जे सांगतायत ते सगळं ऐकतोय. इथे समोर खूप मोठं गार्डन बनवलं आहे आणि त्या गार्डनमध्ये फक्त फुलांनी अमेरिकेचा झेंडा बनवलाय, तो आपण थोड्या वेळाने पाहणार आहे. बाहेर आपण भला मोठा पॉवर प्लांट पाहिला आणि आता आपण त्या पॉवर प्लांटच्या एरियामध्ये आलेलो आहे आणि ही एक मोठी लिफ्ट आहे. तर ही लिफ्ट आपल्याला खाली घेऊन जाईल आणि खाली गेल्यावरच समोर असं बर्फाळ डोंगराचं भलं मोठं चित्र पाहायला मिळालं. खूप छान वाटलं. वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्याला आपल्या माहितीसाठी त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत. हा मोठा हॉल आहे आणि इकडे आजूबाजूला धरणाची माहिती देणारे पोस्टर्स लावलेले आहेत. काचेमधून आपण सगळ्यात खालचा जो तळमजला आहे तो पाहू शकतो आणि हा जर मजला पाहायला गेलं तर हा पाण्यामध्येच बांधलेला आहे आणि वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या मशिनरी आपण इथे पाहू शकतो. खूप मोठ्या मोठ्या मशीन आहेत आणि त्या इथे ठेवलेल्या आहेत आणि वीज निर्मितीसाठी त्या कामी येतात. मला आठवतं मी विद्यानिकेतन शाळा क्रमांक 7 या शाळेमध्ये होते आणि तेव्हा 4थी-5वीला असताना आमची शाळेची सहल गेली होती कोयना धरण आणि वीज निर्मिती प्रकल्प पाहण्यासाठी. एका अंधाऱ्या मोठ्या बोगद्यामध्ये आम्ही गेलो होतो आणि तेव्हा सांगितलेली माहिती तर आठवत नाहीये, पण तो भला मोठा डोंगरातला अंधारा बोगदा, त्याच्यामधून वाहणारं पाणी आणि त्याचा आवाज मात्र अजूनही आठवतोय. माझी जी मैत्रीण आली आहे सोबत आत्ता, प्रियांका, ती उत्तर भारतामधील लखनौमधली आहे आणि तिचे बाबा आता हयात नाही आहेत, पण ते अशाच एका पॉवर प्लांटमध्ये ऑफिसर होते. त्यामुळे लहान असताना त्यांनी खूप वेळा पॉवर प्लांट पाहिलेला आहे आणि तिकडे गेलेले आहेत ते. तिच्याही सगळ्या बालपणीच्या आठवणी, तिच्या बाबांसोबतच्या आठवणी जाग्या झाल्या. कदाचित ती सुद्धा तिचं बालपण आता तिच्या बाबांबरोबरच जगत होती. किती छान वाटतं बालपणींच्या आठवणींमध्ये बालपण पुन्हा जगायला. त्यावेळी खरं तर याची जाणीवही नव्हती की हे सगळे क्षण मोठे झाल्यावर आपल्या सुंदर आठवणींची पुंजी होऊन खूप मोठा आनंद देणार आहेत. म्हणून असं वाटतं की आपल्या मुलांनाही असे आनंदी क्षण, अनुभव जितके देता येईल तितके दिले पाहिजे. त्यांना मनसोक्त खेळू दिलं पाहिजे, बागडू दिलं पाहिजे आणि यासाठी लाखो रुपये खर्च करून फॅन्सी ट्रिप्स करणं किंवा महागडी खेळणी घेणं अशी अजिबातच गरज नाहीये. एखाद्या जवळच्या टेकडीवर त्यांच्यासोबत मारलेला फेरफटका, जवळच्या बागेमध्ये भेळ खात घालवलेला निवांत वेळ, या अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मुलांचं बालपण समृद्ध करतात. इंडियन पोर्ट्रेट्स आहे तिथे आणि इंडियन पोर्ट्रेट्स असं नाव वाचल्यावर मला असं वाटलं भारताशी काहीतरी संबंध असेल याचा, पण तसं नाहीये. खरं तर जेव्हा कोलंबस अमेरिकेमध्ये आला होता तर चुकून त्याला असं वाटलं की तो इंडियामध्ये आलेला आहे आणि त्याने याला इंडियन्स असं संबोधलं. मग तेव्हापासून यांना इंडिगस लोकांना इंडियन्स असं म्हणलं जातं आणि हे नेटिव्ह अमेरिकन्स आहेत. तर यांचे सगळे पोर्ट्रेट्स इथे लावलेले आहेत. What do you do? Like the sun is shining and you have a few hours to enjoy the day. What you do? Do you stay in and watch videos or do you head outside? Do you head outside? Nice. खाली बघूयात काय आहे. वाव, सॅल्मॉन माशांपासून हे खूप छान डिझाईन तयार केलेलं आहे इथे. वा, चिल्ड्रन प्ले एरिया आहे इथे. ठीक आहे, तुम्ही खेळाल का थोडा वेळ इथे सारांश आणि विराज? हो, ओके.
हा चेरीजच होत्या ना काल. आपण आपल्याला कळलं की ज्या बिया पण ठेवल्यात खरोखर. रास फेज, कॉक चेरीज, ब्ल्यू एल्डरबेरीज, बीटरूट. बीटरूट आहे 4 नंबरचं. आणि डिगिंग स्टिक. बीटरूट इन ब्लूम. सिमुलेशन. हाँ वाव. यू आर गोइंग ऑन रॉन्ग साइड. अरे 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 एक ही साइड डिसाइड करो. हाँ यार ओके. उसको एंड जो तक जाना है. तो एंड होने के लिए अभी एंड होगा. Did you see this? इथे प्रामुख्याने आढळणाऱ्या सॅल्मॉन या माशाची प्रतिकृती इथे लावलेली आहे आणि याची पूर्ण माहिती सुद्धा दिलेली आहे. हा मासा तसा छोटा असतो, फक्त आपल्याला समजावं म्हणून मोठी प्रतिकृती इथे लावलेली आहे. रॉकी रिच धरण आणि इथला वीज निर्मिती प्रकल्प आपला पाहून झालेला आहे आणि इथेच ही छानशी अशी बाग आहे. तर इथे जेवण करून घेणार आहे आणि जेवण केल्यावर इथे थोडासा वेळ घालवणार आहे. आणि आपण मगाशी जो अमेरिकेचा झेंडा पाहिला, जो फुलांनी बनवला होता, तो सुद्धा आपण पाहणार. बघू किती सारे आहेत. बघू. बघ. अरे बापरे. आणि काय करणार तू या मशरूमचं? काहीतरी करणार. डिझाईन केली बघ फुलांची. मस्त गार्डन आहे हे, छान. फोटो सेशन चालू आहे. हे बघ अमेरिकेच्या फ्लॅग मध्ये, त्याच्या झेंड्यामध्ये जेवढे जेवढे कलर्स आहेत ना, त्यांनी त्याचे फ्लावर्स लावलेत. आतमध्ये नको जाऊ, ठीक आहे. त्यांनी त्याचे फ्लावर्स लावलेत. कोणते कोणते कलर्स आहेत त्यांच्या फ्लॅग मध्ये? रेड आहे, पर्पल. तेव्हा पर्पल तिथे लावलंय, म्हणजे ब्ल्यू आणि त्याच्यामध्ये स्टार्स आहेत की नाही व्हाईट कलरचे. मस्त ना. इथे चिल्ड्रन प्ले एरिया आहे, तर या चिल्ड्रन प्ले एरियामध्ये मुलांना खेळू देऊ आणि त्यानंतर लेव्हनवर्थला जाण्यासाठी निघूयात. तर लेव्हनवर्थ मध्ये आपण एक लेक पाहणार आहोत आणि एक रोलर कोस्टर राईड आहे आणि खूप प्रसिद्ध आहे ती राईड. तर ती राईड करणार आहे आणि 4 वाजताचं आपलं बुकिंग आहे त्या राईडचं. मला खात्री आहे की आमच्यासोबत तुम्ही सुद्धा ही ट्रिप तेवढीच एन्जॉय करत असाल. तर लवकरच भेटूया त्या ट्रिपच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये. धन्यवाद.